श्रीरामपूर भीषण अपघातात चौघांचा मृत्यू तर तिघे गंभीर जखमी. श्रीरामपूर तालुक्यातील खंडाळा एमआयडीसी परिसरात श्रीरामपूर बाबळेश्वर महामार्गावर बॉम्बे वाईन्स समोर कंटेनर क्रमांक HR 67 F3002 व स्विफ्ट कार क्रमांक MS03 AF 0054 यांची समोरासमोर जोरदार धडक होऊन श्रीरामपूर येथील स्विफ्ट कारमधील तिघांचा जागीच मृत्यू व एकाचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली असून इतर तिघे अतिशय गंभीर जखमी आहेत. स्विफ्ट कारमध्ये 2 पुरुष 3 महिला व 2 लहान मुले प्रवास करत असल्याची प्राथमिक माहिती मिळते. स्विफ्ट कारमधील सर्वजण हे श्रीरामपूर बस स्थानक समोरील संतोषी माता वडापाव सेंटर यांचे चव्हाण कुटुंबियातील सदस्य व नातेवाईक आप्तेष्ट असल्याचं समजतंय. पुढील उपचारासाठी जखमींना प्रवरा ग्रामीण रुग्णालय येथे हलवण्यात आलंय. घटनेची माहिती मिळताच दत्तनगर चौकी येथील पोलीस कर्मचारी यांनी घटनास्थळी धाव घेतली. अपघात इतका गंभीर होता की स्थानिक नागरिकांच्या मदतीने स्विफ्ट कारमधील जखमींना अक्षरशः गाडीचे दरवाजे तोडून बाहेर काढावे लागले. घटनेचा पुढील तपास श्रीरामपूर शहर पोलीस स्टेशनचे संबंधित कर्मचारी करत आहेत. अपघातातील मयत व गंभीर जखमींची नावे पुढील प्रमाणे आहेत. प्रशांत रमेश चव्हाण वय वर्ष 24, संगीता अनिल चव्हाण वय वर्ष 40, सिद्धार्थ सुनील चव्हाण वय वर्ष 16 यांचा मृत्यू झालाय, तर सारिका अनिल चव्हाण वय वर्ष 30 या गंभीर जखमी आहेत. रुद्र अशोक चव्हाण वय वर्ष 6 हाही गंभीर जखमी आहे. तसेच ऋत्वी अशोक चव्हाण वय वर्ष 3 गंभीर जखमी, तर ऐश्वर्या अशोक चव्हाण वय वर्ष 26 यांचा मृत्यू झालाय. राष्ट्र सह्याद्री न्यूज साठी प्रतिनिधी युनुस इनामदार, खंडाळा.